हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 15 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, वन नेशन वन इलेक्शन संबंधित विचारविनिमय समितीने आपला अहवाल नुकताच सादर केलेला आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रामनाथ कोविंद. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष आहेत. वन नेशन वन इलेक्शन संबंधित विचारविनिमय समिती स्थापन करण्यात आली होती आणि याने आपला नुकताच अहवाल जो आहे सादर केलेला आहे. तर वन नेशन वन इलेक्शन संबंधित विचारविनिमय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. या समितीने सादर केलेला अहवाल 18,626 पानांचा आहे. या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. 2 सप्टेंबर 2023 रोजी ही समिती तयार करण्यात आली होती. या समितीचा अहवाल तयार होण्यासाठी 191 दिवसांचा कालावधी लागलेला आहे. तर या अहवालामध्ये एक देश एक निवडणूक या विषयावर 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याच्या बाजूने मत मांडलेले आहे, तर 15 पक्षांनी याच्या विरुद्ध मत मांडलेले आहे. या समितीमध्ये अध्यक्षांसह अमित शहा केंद्रीय गृहमंत्री, अधीर रंजन चौधरी लोकसभा विरोधी पक्षनेते, गुलाम नबी आझाद माजी राज्यसभा सदस्य, सुभाष कश्यप माजी लोकसभा सचिव, हरीश साळवे वरिष्ठ वकील, संजय कोठारी माजी CVC आणि NK सिंग जे की 15व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष होते, हे या समितीमध्ये समावेश यांचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील पहिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर डेव्हिन कोणत्या कंपनीने विकसित केला आहे? तर पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर इंजिनियर डेव्हिन नावाचा जो AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हा विकसित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी, कॉग्निशन या कंपनीने हा विकसित केलेला आहे AI सॉफ्टवेअर इंजिनियर. तर अमेरिकन कंपनी कॉग्निशनने डेव्हिन नावाचा एक नवीन AI चॅटबॉट सुरू केलेला आहे. जगातील हा पहिलाच अशा प्रकारचा AI सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. या हा जो डेव्हिन आहे एंड टू एंड ॲप्स बनवण्यासाठी देखील सक्षम आहे. तसेच जटिल इंजिनिअरिंग कार्यामध्ये योजना बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. तर AI संबंधित पाहिलं तर भारताने 10,000 GPU सुपर कॉम्प्युटरची निर्मिती करणार आहेत AI विकासासाठी. त्याचप्रमाणे IIT आणि रिलायन्स इन्फोकॉमने मिळून हनुमान नावाचे एक चॅटबॉट AI मॉडेल बनवलेला आहे. तसेच जगातील पहिली AI सेवी बनवण्यात आली होती आणि तिचं नाव आहे मिका. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पहा, नुकताच 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर संधू. ऑप्शन क्रमांक बी डी याचं योग्य उत्तर होईल बी आणि सी. ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर संधू यांची जे आहे नुकताच निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पॅनलने माजी IAS अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर संधू यांना निवडणूक आयुक्त म्हणून निवडलेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवडीमध्ये पंतप्रधान अध्यक्ष या समितीचे असतात. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांकडून निवडलेला एक कॅबिनेट मंत्री यांचा समावेश या निवडणुकीच्या जी समिती असते या समितीमध्ये यांचा समावेश असतो. तर सुखविंदर सिंग संधू हे उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव आणि NHAIचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर ज्ञानेश कुमार 1988 तुकडीचे केरळ केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांच्या अगोदर अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल हे निवडणूक आयुक्त होते. निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि 2 निवडणूक आयुक्त यांचा समावेश निवडणूक आयोगामध्ये असतो. तर सध्या जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते आहेत राजीव कुमार. तर हे जे निवडणूक आयोग आहे याची स्थापना झालेली आहे 324-329 कलमनुसार निवडणूक आयोग स्थापन केलं जातं. तर निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 आणि हा 25 जानेवारी जो दिवस आहे हा देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. लिंग असमानता सूचकांक 2022 नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 108. भारत या क्रमवारीमध्ये 108व्या क्रमांकावर आहे. लिंग असमानता सूचकांक यामध्ये भारत 108व्या क्रमांकावर आहे. तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDPने मानव विकास रिपोर्ट 2023-24 तयार केलेला आहे आणि यामध्ये लिंग असमानता सूचकांक 2022 जाहीर करण्यात आलेला आहे. या सूचकांक जो आहे या सूचकांकामध्ये 193 देशांमध्ये भारत 108व्या क्रमांकावर आहे आणि भारताचा स्कोर हा 0.437 इतका आहे. 2021च्या तुलनेमध्ये भारताच्या क्रमवारीमध्ये यावेळी 14 क्रमांकाची सुधारणा दिसून आलेली आहे.
तर 2014मध्ये भारताची रँक जी आहे 127वी होती आणि आता ही रँकिंग 108व्या क्रमांकावर आलेली आहे. तर लैंगिक असमानता सूचकांक 2022मध्ये जे आघाडीचे देश आहेत त्यामध्ये डेन्मार्क, नॉर्वे, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि नेदरलंड या देशांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील अहमदनगरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पास करण्यात आलेला आहे. तर आता अहमदनगरचं नवीन नाव काय असणार आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अहिल्यानगर. अहमदनगरचं नाव जे आहे आता यापुढे अहिल्यानगर असणार आहे आणि या प्रस्तावाला नुकताच केंद्रीय राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरीही दिलेली आहे. तर पहा, महाराष्ट्र शासनाने नुकताच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. आता अहमदनगरला अहिल्यानगर नावाने संबोधलं जाईल. अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून हे नामकरण करण्यात आलं आहे. 18व्या शतकातील महिला शासक होत्या. या अगोदर 2022मध्ये महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांची नावे बदलून क्रमशः संभाजीनगर आणि धाराशिव असे केलेलं आहे. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये 8 रेल्वे स्टेशनांची नावे बदलण्यासाठी देखील कॅबिनेटने सैद्धांतिक मंजुरीही दिलेली आहे आणि या रेल्वे स्टेशनांच्या नावांमध्ये केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर बदल हे होणार आहेत. तर यामध्ये बघा कोणते कोणते रेल्वे स्टेशन समावेश आहे यांचा. तर करी रोड याचं नाव आता लालबाग स्टेशन, सँडहर्स्ट रोड डोंगरी स्टेशन, मरीन लाईन्सचं मुंबादेवी स्टेशन करण्यात येणार, चर्नी रोडचे गिरगाव स्टेशन, कॉटन ग्रीनचे काळा चौकी स्टेशन, डॉकयार्डचे माझगाव स्टेशन, किंग सर्कलचे तीर्थकर फार्शुना स्टेशन आणि मुंबई सेंट्रलचे जे नाव आहे नाना जगन्नाथ शंकरचे स्टेशन असं जे आहे करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी हा अहवाल पाठवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत शक्ती सैन्य अभ्यास कुठे आयोजित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी हा भारत शक्ती सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. तर राजस्थानमधील पोखरणमध्ये 12 मार्च 2024 रोजी हा अभ्यास आयोजित करण्यात आला होता. एकीकृत त्रिसेवा अभ्यास आहे हा. स्वदेशी निर्मित संरक्षण साहित्य शस्त्रास्त्रांच्या शक्तीचे जे प्रदर्शन आहे या सैन्य अभ्यासाद्वारे करण्यात आलेला आहे. हा सैन्य अभ्यास देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास होता आणि या अभ्यासाचं नेतृत्व जे आहे भारतीय भूदलामार्फत करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेले पुनर्निर्मित कोचरब आश्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा, पंतप्रधान मोदी यांनी नुकताच उद्घाटन केलेलं आहे. पुनर्निर्मित केलेलं जे कोचरब आश्रम आहे याचं उद्घाटन केलेलं आहे आणि हा जो आश्रम आहे कोचरब आश्रम हा गुजरात या राज्याशी संबंधित आश्रम आहे आणि याचं नुकताच जे आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील साबरमती येथे कोचरब आश्रमाचे उद्घाटन केलेलं आहे. पुनर्निर्मित केलेला हा आश्रम आहे आणि याचं आता उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यावेळी गांधी आश्रमाच्या स्मारकाच्या मास्टर प्लॅनचे देखील लोकार्पण करण्यात आलेलं आहे. 12 मार्च या दिवशी हे लोकार्पण करण्यात आलं आहे कारण या दिवशी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती. कोचरब हा जो आश्रम आहे 1915मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला पहिलाच आश्रम होता आणि या आश्रमाला सत्याग्रह आश्रम म्हणून देखील संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशनसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशनसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. तर काय आहे या अभ्यासक्रमामध्ये? तर केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून हा जो अभ्यासक्रम आहे जाहीर करण्यात आलेला आहे. अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन 2024. 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम आहे. सक्षमता आधारित धडे योजना उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये शारीरिक, मोटार, संज्ञानात्मक, भाषा आणि साक्षरता, सामाजिक, भावनिक, सांस्कृतिक, सौंदर्यविषयक तसेच सकारात्मक सवय या सर्व क्षेत्रांचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कठुआ. जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी जे आहे उत्तर भारतामधील पहिले सरकारी होमिओपॅथी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. तर डॉक्टर जितेंद्र सिंग केंद्रीय राज्यमंत्री आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागामध्ये उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय स्थापन करण्याची यांनी घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारकडून या महाविद्यालयासाठी 80 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. एकूण 8 एकर परिसरामध्ये हे महाविद्यालय उभे राहणार आहे. या होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये रुग्णालय, संकुल, महाविद्यालयीन सुविधा तसेच प्रशासकीय ब्लॉक आणि पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वसतिगृहे या ज्या महाविद्यालयामध्ये आहे याचा समावेश करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
नुकताच 2.4 TBPS क्षमतेच्या भारतातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी IP/MPLS राउटरचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अश्विनी वैष्णव. रेल्वे मंत्री आणि IT मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आणि यांच्या हस्ते 2.4 TBPS क्षमतेच्या भारतातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी IP/MPLS राउटर जे आहे याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. तर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू या ठिकाणी 2.4 TBPS क्षमतेचे देशातील सर्वात वेगवान IP/MPLS राउटरचे अनावरण केलेलं आहे. हे राउटर देशातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी डिझाईन केलेलं आहे. सरकारच्या दूरसंचार विभाग CDOT आणि निवेटी यांच्या सहकार्याने हे विकसित करण्यात आलेलं आहे. रेल्वे, दळणवळण, नेटवर्क, पॉवर ग्रीड, दूरसंचार आणि टेलिव्हिजन तसेच मीडिया यासारख्या अनेक क्षेत्रांच्या वाढीसाठी या राउटरचा उपयोग हा होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच बहुराष्ट्रीय नौदल सराव कटलास एक्सप्रेस 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केला गेला होता? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेशल्स. सेशल्स हा जो देश आहे या देशामध्ये हा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे कटलास एक्सप्रेस 2024 आयोजित करण्यात आला होता. तर पहा, पोर्ट विक्टोरिया सेशल्स या ठिकाणी बहुराष्ट्रीय सराव कटलास 24 हा प्रमुख सागरी सराव पार पडलेला आहे. हा सराव अभ्यास US आफ्रिका कमांडद्वारे आयोजित केलेला आणि नेव्हल फोर्सेस युरोप आफ्रिका यांच्याद्वारे आयोजित केलेला सागरी सैन्य अभ्यास आहे. या सैन्यामध्ये 16 देश सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने देखील यामध्ये सहभाग हा घेतलेला होता. तसेच यामध्ये सैन्य अभ्यासामध्ये भारतीय जहाज INS तीरने सहभाग घेतलेला होता. या जहाजाचे नेतृत्व वरिष्ठ अधिकारी प्रथम प्रशिक्षण पथक कॅप्टन अंशुल किशोर यांनी केलेलं आहे. 2019 पासून भारत या सैन्य अभ्यासामध्ये सहभागी होत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या मॉरिशस विद्यापीठाने खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर पहा, प्रश्न काय आहे की मधील विद्यापीठाने कोणत्या भारतीय व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिशसच्या विद्यापीठाने जे आहे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. तर मॉरिशस देशाचा जो राष्ट्रीय कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यासाठी या 3 दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर होत्या. या दरम्यान मॉरिशस विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलेलं आहे. भारत आणि मॉरिशस देशाच्या मजबूत संबंधांमधील त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना हा जो पुरस्कार आहे किंवा ही पदवी जी आहे देण्यात आलेली आहे. मॉरिशस विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही जी मानद पदवी आहे ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान केलेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.